तुम्ही खूप प्रकारचे मासे पाहिले असतील आणि खाल्लेही असतील। माझ्या चॅनलवरही मी भरपूर प्रकारचे मासे करून दाखवले आहेत। तर त्यातच भर म्हणून मंडळी मी आज बनवणार आहे कुरकुरीत मोहरी फ्राय। तर ही कुरकुरीत मोहरी फ्राय बनवण्यासाठी मी अर्धी मोहरी घेतली आहे, जवळपास 8 ते 10 तुकडे आहेत, ती स्वच्छ धुवून घेतली आहे। आता त्यात मी चवीपुरतं मीठ घालून घेते। 2 चमचे कोकमाचा आगळ, जर कोकमाचा आगळ नसेल तर तुम्ही इथे लिंबू वापरू शकता। 1 चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी यात तिखट घालून घेते। आलं लसणीची पेस्ट बनवण्यासाठी मी ते 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, 1 मूठभर कोथिंबीर आणि 1 इंच आल्याचा तुकडा छान वाटून त्याची पेस्ट करून घेतली होती। आता हा मसाला छान माशाला लागला आहे, तर आता हे 15 ते 20 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि मसाला छान माशांना लागलेला आहे। तर माशांना लावण्यासाठी एक आपण कोटिंग तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी अर्ध तांदळाचं पीठ आणि अर्धा रवा, चिमूटभर मीठ आणि पाव चमचा तिखट हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। यात मोहरीचा तुकडा व्यवस्थित कोट करून घेऊया। इथे मी 2 ते 3 चमचे खोबरेल तेल गरम करून घेतले आहे, त्यात हे मोहरीचे तुकडे सोडूया। मासे तळण्यासाठी मी नेहमी खोबरेल तेलाचा वापर करते। खोबरेल तेलात मासे खूप छान लागतात। आता 2 ते 3 मिनिटं एका बाजूने आपण माशांना तळून घेऊया। 2-3 मिनिटं झालेले आहेत, एका बाजूने मासे खूप छान तळले गेले आहेत, ते आता परतून घेऊया। दुसऱ्या बाजूनेही असेच आपण त्यांना कुरकुरीत तळून घेऊया। दुसऱ्या बाजूनेही मासे एकदम कुरकुरीत तळले गेले आहेत, एकदा आपण पुन्हा परतून घेऊया आणि 1 मिनिटासाठी दुसऱ्या बाजूने त्याला तळून घेऊया। तर मासे आपले छान तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे, कुरकुरीत झालेले आहेत। आता हे मासे एका किचन टॉवलमध्ये आपण काढून घेऊया। आता हे मासे गरम गरम सर्व करायला तयार आहेत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा सिमलीज फूड युनिवर्स।